नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जी ऑक्टोबर महिन्यामध्ये पोलीस भरती होणार आहे. तर त्या पोलीस भरतीमध्ये जे विद्यार्थी अर्ज करतील त्या प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षा शुल्क 1,000 रुपये भरावं लागणार आहे. त्या 1,000 रुपयाबद्दल कोणीच बोलत नाही. सर्व म्हणत आहेत भरती निघणार आहे, ऑक्टोबरमध्ये भरती निघणार आहे. विद्यार्थी 2 ते 3 फॉर्म भरतात. प्रत्येक घटकामध्ये वेगवेगळे फॉर्म भरावे लागणार आहेत. पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस चालक, कारागृह पोलीस, SRPFमध्ये, रेल्वे पोलीसमध्ये असा एक विद्यार्थी 3 ते 4 फॉर्म भरू शकतो. तर त्याला 4 फॉर्म आपण पकडले तरी त्याला त्याचे 4,000 रुपये जात आहेत. या मुद्द्यावरती कोणीच बोलत नाही. आणि फॉर्म भरायला सेपरेट 200 रुपये तर घेतीलच. असा मिळून टोटल खर्च त्या मुलाचा 5,000 रुपये खर्च होत आहे. एवढी फी ठेवणं एका विद्यार्थ्याला एका फॉर्मसाठी खरंच योग्य आहे का? पोलीस भरती करणारे विद्यार्थी हे सर्वसामान्य घरातील विद्यार्थी असतात. त्यांना एवढी फी भरणं शक्य होणार नाही आहे. तरी सरकारने यावरती निश्चित काहीतरी पावले उचलली पाहिजेत. माझं तर असं मत आहे. तर सर्व परीक्षा राज्य सरकार घेतं, त्याची फी कमीत कमी ठेवावी. जर 1,000 रुपये फी ठेवली तर ते विद्यार्थ्यांसाठी खूप अवघड गोष्ट आहे. नाहीतर सरकारने सर्व विद्यार्थ्यांचा परीक्षांचा खर्च शुल्क माफ केला पाहिजे आणि स्वतः त्यांनी त्यांचा प्रत्येक विद्यार्थ्याचा खर्च परीक्षेचा केला पाहिजे. नाहीतर विद्यार्थ्यांनी एखादं पत्र किंवा निवेदन सरकारकडे सादर करून सरकारचे लक्ष या गोष्टीकडे वेधून घेतले पाहिजे. तरच काहीतरी या संदर्भात ठोस पावले उचलली जाऊ शकतात. या संदर्भात नवीन काही माहिती आली तर विद्यार्थी मित्रांनो मी आपल्याला लवकरच कळवेल. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो.